मस्त असे साबुदाण्याचे गरमागरम कुरकुरीत वडे आणि आतून तितकेच मऊ, त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी. असा बेत कोणाला आवडत नसेल बरं. प्रत्येकालाच साबुदाण्याचे वडे आवडतात असं मला तरी वाटतं. आता पहा, ते करण्यासाठी मी इथे रात्रभर साबुदाणा भिजत घातलेला होता. साबुदाणे भिजत घातले ना की ते मऊ होतात आणि वडे एकदम मस्त बनतात, एकदम छान. आपण लगेच घाई साबुदाणे भिजवले आणि घाईत वडे जर केले ना तर ते वडे कधीही चांगले होत पण नाही आणि लागत पण नाही, कारण खूप तेल पिऊन घेतात मग ते वडे. आणि मग याच्यामध्ये मी टाकलं आहे शेंगदाण्याचा कूट, मीठ, त्याच्याबरोबर कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या वगैरे सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये टाकायचे बॉईल केलेले बटाटे. बटाट्यांशिवाय होणारच नाही वडे, नाही का. बटाटा तर लागणारच आहे, त्याच्यामुळे बॉईल केलेले बटाटे याच्यामध्ये मिक्स करायचे. व्यवस्थित सगळं मिक्स करायचं, सगळं सारण एकत्र करायचं आहे आणि ह्या प्रकारे आहेत ना वडे बनवून घ्यायचे आहेत. आणि हे वडे आहेत ना तेलात टाकल्यावर फुटणार नाही, तुटणार नाही, मुडणार नाही, काहीही होणार नाही. 100% गॅरंटी आहे, 100%. कारण अजिबात साबुदाण्याचा तुकडा इकडे तिकडे होत नसतो जर साबुदाणे आपले व्यवस्थित भिजवलेले असतील आणि बटाटे आपण एकदम व्यवस्थितपणे शिजवलेले असतील. ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचा. साबुदाणा व्यवस्थित भिजलेला पाहिजे, तसाच बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलेला पाहिजे. तो जास्त कच्चाही नको आणि त्याच्यामध्ये खूप पाणी आहे बटाट्यांमध्ये असंही नको. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला असे ह्या प्रकारे वडे करून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये ना चिल्ली फ्लेक्स टाकायचे आहेत. चिल्ली फ्लेक्सने काय होतं, वडे खूप छान दिसतात. ज्यावेळेस आपण तळले की वडे खूप छान दिसतात. त्याच्यामुळे चिल्ली फ्लेक्स जर तुम्ही घरात केलेले असेल चिल्ली फ्लेक्स तर एकदमच उत्तम. म्हणजे तुम्ही ते उपवासामध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा बाहेरची जी चिल्ली फ्लेक्स आहे ते सुद्धा टाका. पण काहींना विश्वास नसतो, त्याच्यामुळे आपण घरीच बनवूया. आणि मी पण घरीच बनवलेले असतात त्या. आणि अशा प्रकारे मी वडे बनवून घेतलेत. आता हे वडे बनवून झाल्यानंतर आहे ना काय करायचं आहे, आपल्याला तेल घ्यायचं, कढाईमध्ये टाकायचं आहे आणि तेलसुद्धा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. खूप थंड तेल नको, खूप गरम तेल नको, अशा प्रकारे आपल्याला तेल पाहिजे. खूप थंड असलं आणि वडे जर त्याच्यामध्ये टाकले ना की वडे व्यवस्थित होणारच नाही. आता मी इथे चेक करून घेतलं होतं की तेल गरम झालं आहे की नाही. अशा प्रकारे हे तेल पाहिजे आपल्याला, खूप गरम नाही म्हणजे अक्षरशः त्याच्यातून धूर निघतो आहे किंवा काय, असं तेल अजिबात नको आहे आपल्याला. आपल्याला वाफा न निघणारं किंवा धूर न निघणारंच तेल पाहिजे वडे तळायला. आणि मग अशा प्रकारे मी वडे तळून घेतले. आता तुम्हाला तेलामध्ये कुठे दिसत आहेत का की बाबा वडे टाकले आणि ते फुटले, तुटले, मुडले, असं काही दिसतं आहे? कधी दिसणारच नाही, शक्यच नाही आहे जर आपला साबुदाणा परफेक्ट असा भिजलेला आहे आणि बटाटे आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. आणि माझे साबुदाण्याचे वडे इथे बनवून तयार झाले. त्याच्याबरोबर बनवली होती शेंगदाण्याची चटणी. आणि हे वडे इतके सुंदर आणि इतके भारी पण दिसतात आणि खायला पण एकदम चव भारी लागते. खूप चव छान असते यांची. साबुदाणा वडा प्रत्येकाला आवडतो असं मला तरी वाटतं. आणि गरम गरम 100%, काहीच वाद नाही. आता पहा किती छान दिसत आहेत हे वडे. आणि हे पहा चिपकवल्यानंतर पुन्हा चिपकलासुद्धा. असे वडे जर खायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि 100% तुम्हाला हे वडे आवडणारच आहेत, 100% खात्रीने. कारण वडे खूप सुंदर आहेत आणि खूप छान लागतात चवीला. कारण एखादा पदार्थ जितका दिसायला छान तितकाच खाण्यातही